हा मग हे काय पिवटच्या वरतीच ओपनिंग आहे सुप्रीम इंडस्ट्रीज आणि बघा हे आज LTIM ओपन लो सेम आहे ह्याचा आहे का हॅलो. ओपन लो 60-76 सेमच आहे. पिवटच्या वरतीच ओपनिंग आहे. सुप्रीम इंडस्ट्री पण सर गॅप अप झाला ना ओपन डायरेक्ट. हा गॅप अप झालाय. नाही गॅप अप नाही झाला. नॉर्मल 35-36 होता तो 35-40-41 ला. पिवटच्या वरती ओपनिंग आहे त्याचं. हे आपली शनी ग्रहाची हा हा लाईन मग. ते पण खालीच आहे. कोटक मी मागाशी म्हटलं होतं डाऊन जाईल काय झालंय. हा हा. पिवटच्या खाली ओपनिंग आहे याचं. जे डाऊनच आहे. डाऊनच जाणार आणि शनी ग्रहाची लाईन आपली ब्लॅक ती पण वरच आहे. पण इथून त्या आपल्या बाकीच्या ग्रहाला तिथे सपोर्ट घेऊ शकतं काय हा पण कोटक बँक? घेऊ शकते नॉर्मल पण डायरेक्ट इथंच येणार आता 21-71 ला. हा. हम्म. हा बर मेन सपोर्ट आहे. याचं कसं असतं थोडंसं इथं घेणार रिट्रेसमेंट इथपर्यंत जाणार या हा, S1 पर्यंत परत डाऊन येणार. हा, मी तर स्ट्रॉंग सपोर्ट आहे S3 चा पण आहे आणि प्लॅनेटचा पण आहे बाकीचा आहे का सगळ्यात लास्टचा हा. इथे येणार. सर भेल इंडस्ट्री कसा आहे बाबा? भेल भेल. हे हे शेवटच्या वरती ओपनिंग आहे असं वाटतंय बघूया. आणि म्हणून मला मोतीलाल ओस्वाल मधून कॉल आलाय, बाय आलाय 302 ला. मग त्यासाठी मी क्रॉस चेक करतोय की हा अपच आहे बरोबर आहे घ्या काय अडचण नाही घ्या. हम्म. ते आपल्या आपल्या ह्याला हे आपल्या होते का, मॅच होते बघतो आपल्या आला इंडिकेटर. आपल्याला पण आलं एक तर 15 ते आपल्या फॉर्म्युल्यात आजपासून बसतो का बघितला आधी? बसतोय आपल्यातून बसतोय. किती हम्म. वाजता आलाय कॉल तो? कॉल 9 वाजताच वरून मला आलाय. हम्म. महाराष्ट्र वेळेस होतं. मला पण काढता येते की हा. आदल्या दिवशी अगोदरच्या दिवशी. होय. पण ते फॉरेक्स असल्यामुळे ते मी म्हणजे हे जरा थोडंस हा, दुर्लक्ष. हा. नाहीतर आधी मला काढत होतो मी. बर बर बर. आदल्या दिवशीच मी काढायचो की उद्या ह्याच्यावर गेलं की माझा पहिला हा. ग्रुप होता एक व्हॉट्सअपला. बर. आज रात्री टाकायचो मी तर हा हा. 4-5 स्टॉक द्यायचो. आता सुद्धा हा. काढता येते की काढायचं ना. बर. करे तसं पण प्रयत्न कर. कुठे आहे ते? भेलपच आहे काय अडचण नाही. लॉंग टर्मला पण अपच आहे. 300चे जर खाली आला तर मग हे जरा डाऊन साईड येईल. पण हम्म. अपच आहे काय अडचण नाही. घेतलं तर चालतोय तर डायरेक्ट. नेटवेब एक भारी स्टॉक आहे. नेटवेब. हा नेटवेब जबरदस्त आहे. ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये आणि कायनेस मध्ये चांगले हम्म. केलते 5,000 रुपये केलते एका एका दिवशी. बरोबर. कारण मुवमेंट असली देतं ना हे बघा आता किती 100 हा पॉईंटची हा. देते. हो. 43 ते 30-95 50 पॉईंटची मुवमेंट हम्म. लगेच दिली बघा एका कॅन्डल मध्ये. हो. एकच कॅन्डल घेतली मी पण त्यावेळेस आणि एक्झिट केलं. हम्म. म्हणजे लॉंग टर्म मला चांगलंच आहेत पण इंट्राडे करत होतो. मग हे पण पिवटच्या वरती ओपनिंग झालं नेटवेब आणि बघा पिवटला हम्म. सपोर्ट घेतलाय त्यानं. हम्म. आता बघा इथं पहिल्यांदा ओपनिंग झाली ही कॅन्डल कितीला 30-39 ला.
आणि हा. गेली होती 31-21 ला. म्हणजे जवळजवळ 80 पॉईंट गेली वर. एबीबी ला काय झालं, एबीबी पण खतरनाक वर गेला आपल्या स्ट्रॅटजी प्रमाणे. इथून बाईंग सांगितलं होतं आपण, बरोबर आहे. इथून बाईंग सांगितलं होतं परवा दिवशी शुक्रवारी फ्रायडेला हो 94. हो. पिवट पॉईंट बघा, पिवट पॉईंट झाला की कसं 51-94 ला पिवट पॉईंट आहे काय तर 32 पर्यंत गेला, 40 पॉईंट दिले. कोणत्या स्टॉकचं पाहिजे अजून? प्रिकॉल बघा, प्रिकॉल. रिकॉन. प्रिकॉल, PRICOL. मी हा, टाकणार होतो स्पेलिंग. बरोबर. आता काय नाही आहे तर हे जी प्लॅनेटची लाईन आहे बघा खालची तीनची, किंवा काही वेळेस हे वर असते आणि वरची खाली असते. त्या याला होतं कशाला आपण बघितलेलं मग आता याच्या अगोदर कोणता स्टॉक होता बघा. अच्छा. खाली कशासाठी? सपोर्ट घेईल म्हटलं होतं मी आता. S3 ला सपोर्ट घेईल. S3 ला सपोर्ट. आता कुठला होतो? S3 ला घेईल म्हटलं होतं की आता सपोर्ट, म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट याच्या खाली येईल का? कोटक होता काय? कोटक हा. हा, कोटक, कोटकला मी म्हणलं होतं. हा कोटक. आता बघा ह्याला उलट आहे बघा, आता ह्याला बघा हे प्लॅनेटची लाईन हे खाली आहे, पण हम्म. कोटकला ही लाईन वर होती, हे तिन्हीची. हा. आणि ही रेड येलो हा. आहे ती खाली होती. हा. आता म्हणजे कोटकला ह्याच्या बरोबर उलट आहे बघा, याला सपोर्ट घेतं. पण हे कसं नॉर्मल आहे, हा. हा रेजिस्टन्स नॉर्मल साठी इथपर्यंतच येणार. हा. डायरेक्ट 50 पर्यंत येऊ शकतं जास्तीत जास्त, लगेच तिथून अप जाणार. हम्म. आणि कोटकला त्या ह्याच्या सुपर ट्रेंड नेमकं पर्यंत येऊ शकतो काय? हा सपोर्ट लेवल इथपर्यंत, आणि सुपर ट्रेंड पण ही तिथंच आहे. सुपर ट्रेंड, सुपर ट्रेंड. नाही नाही, हा, एस सकाळी पण गोल्डला तुम्ही तसं सांगितलं, सुपर ट्रेंड पर्यंत येईल 86 ला सांगितलं होतं, पण हा थोडस 80 पासून ते अप गेलं. बोनस पॉईंट मग हे तेवढी झालं प्रोबॅबिलिटी म्हणजे. असू शकते की. हा हा. थोडं तेवढं देणार ते 1-2 पॉईंटचं. आता इथे सुपर टेनला 19-44 सांगतंय, तर तुम्ही म्हणताय की 50 पर्यंत येईल. मी तेवढी प्लस 50, मायनस 5 होतंय असं मला हा म्हणायचं 4-5 आहे. पॉईंट देणारच तो, खालीवर करणारच. हा. तिथूनच जाणार वरतो. आता हा. बघायला तिन्हीला प्लॅनेटला सपोर्ट घेतलाय, रेजिस्टन्स घेतलाय, पण कसं असतं हा. हा स्ट्रॉंग नाही हा. एवढा. शनी हा. ग्रहाची लाईन असेल ब्लॅक तर ती जरा स्ट्रॉंग असते, एवढा स्ट्रॉंग नाही. सगळ्यात स्ट्रॉंग हा हो. हा रेजिस्टन्स यायचा 40-58. इथे हम्म. गेलं की शक्यतो 99% इथून रेजिस्टन्सला डाऊनच येते. आणि तर नॉर्मल घेणार रेजिस्टन्स. तरी हम्म. पण स्कॅल्पिंग करण्यासाठी हे भारी आहे. कोणता पण स्टॉक बघा याला सपोर्ट घ्यायचे जे तिन्हीला. आता कोटकला बघा, हम्म. हे बघा हे कोटकला बघा, हे येलो रेड लाईन मगाशी वर होते याला खाली. हो. हा पण घेतला तर सपोर्ट नॉर्मल घेतो, म्हणजे हा सपोर्ट घेतल्यासारखंच झालं, इथूनच अप गेलं, पण याला घेतला सपोर्ट आणि S1 ला घेतला. S1 ला घेतला. दोनला घेतला म्हणून अप गेला. पण अपची नाहीच मुवमेंट, त्याला अजून एकदा खाली यावंच लागेल. इथे येणारच 83. नसेल तर एकदम पडला तर इथं, आणि एकदम स्ट्रॉंग मग हे सपोर्ट 21-73-71 ही लाईन. कोणता सांगितलं होतं, प्रिकॉन काय? हा, प्रिकॉल, प्रिकॉल. PRI. PRICOL. COL. हा प्रिकॉल तस. अशी स्टॉक घ्यायची नाही त्याच्यामध्ये लिक्विडिटी नसते. लिक्विडिटी नाही घ्यायला. म्हणजे मी तर ह्याच्या अगोदर आता 1 वर्षापूर्वी ऐकलं होतं. हो का? ही ऑटो पार्टची कंपनी आहे, डायरेक्ट आपण ऑटोचीच हा, घ्यायची. ऑटो पार्ट्स. पार्टला एवढं नाही ना डिमांड. डायरेक्ट हो का? आपण कारचीच कंपनी घ्यायची, मारुती वगैरे. हा. हा. अहो काय, आपली शनिग्रहाची आहे बघा, सपोर्ट कसं घेता याला. हा. इथं घेतला, इथं घेतला.
चालून आले ते सपोर्ट घ्यायचे. आता ब्रेक केलाय बघा सपोर्टला त्यात. झाल्यात. आता ब्रेक केलेला आहे सपोर्ट हा. त्यात. हम्म. आणि त्यात कसं झालंय, पिवटच्या खाली ओपनिंग म्हणजे क्लोजिंग झालंय याचं. ठीक आहे. इथं पिवट आहे, च्या खाली क्लोजिंग झाले 673. आणि म्हणून हे लाईन पण ब्रेक केली आहे. तरी पण घेतला तर घेऊ शकतो, पण नाही घेणार कारण जाईल डाऊनच. पिवटच्या खाली क्लोजिंग झाले की झालं. ठीक आहे, येणार इथपर्यंत 45. हिंद कॉपर. ज्यावेळेस वॉरची सिच्युएशन असेल तर कॉपर वगैरे, हा. सिल्वर हे वाढणारच. ते गोल्ड पण आता ते हल्ला झाल्यामुळे गोल्ड मध्ये पण वाढायला म्हणते ते गोल्ड मोस्ट हे घेते. हल्ला केलेला व्हेनेझुएला हा, ऑइलचा आणि ह्याचा मोस्ट आहे. त्यामुळेच वाढलं सकाळी, म्हणून तर आपण घेतलं होतं वॉर सिच्युएशन मुळे. बघा हिंदू कॉपरला हम्म. बघा, शनिग्रहाची लाईनला सारखं रेजिस्टन्स घेत होतं. पण वॉरची हम्म. सिच्युएशन असल्यामुळं अपच गेलं, नाही तर अजून डाऊनच असलं असतं कॉपर. कुठलं? हिंदू हिंद कॉपर. कॉपर. हा, हिंदू कॉपर हा भारी स्टॉक आहे बरं का. लॉंग हा. टर्म एक नंबर आहे सगळ्यात भारी. कारण कॉपरचं युग आहे आता. हो. M6 मध्ये कॉपर पण 1000 1300ला गेले कॉपर. होय. हा, कॉपर खतरनाक आहे. हम्म. ते काय कळत नाही. हिंद पण कॉपर. पण आकाश मोठं. वॉर सिच्युएशन किंवा असं एक असेल की मिनिट. मेटल वाढतं ना. हो. शेवटच्या वरती ओपनिंग यायचं. गॉडफ्रे फिलिप. आणि हे कोणतं आहे? अपोलो हॉस्पिटल. ते बघा, पिवटच्या खाली ओपनिंग. ओपनिंग पण खालीच, क्लोजिंग पण खालीच, म्हणून कसा डाऊन चालला बा. अपोलो हॉस्पिटल. पॉलिकॅब पिवटच्या खालीच असेल हे. आहे का पिवटच्या खालीच? आता बघा, वॉर एनर्जीचा ओपन हाय सेम आहे. आहे का? ओपन हाय स्ट्रॅटर्जी आता बघितली? वारी एनर्जी पडला काय? वॉर एनर्जी ना. हम्म. हो. आता बघा की किती पडला. पहिल्याच 5 मिनिटाला हे 5:20ला आपण जर इथं ट्रेड मारला असतं सेलिंगचं. कारण बघा, हम्म. हम्म. पिवोटच्या खाली ओपनिंग आहे. त्यानंतर शनिग्रहाची लाईन वरच आहे. त्यानंतर ओपन हाय आहे सेम. बघा वर हम्म. 2856 2856 ओपन हाय सेमच आहे. ओपन हाय सेम असला की डाऊन. मग सपोज आपण इथे घेतली असती एंट्री 2824ला, तर 2762 म्हणजे बघा, 40 आणि 20 50 60 पॉईंट दिले तुम्ही. 40 50 तर सहज भेटले असते. कोणते कोणते आलेत बघू आपण. हिंद कॉपर आला.
हो हो हो. हा. मी आधीच वॉच लिस्टला भारी भारी घेऊन ठेवलेत असेच. हा. ओपन लोच होतं. ओपन लो सेम आहे का? 722.9. एजिस मध्ये ना. हम्म. हा. एजिस लॉजिस्टिक. लॉजिस्टिक. हा बघा, पिवटच्या वरती ओपनिंग आहे, बरोबर पिवटच्या वरती पिवट येत आहे. येलो लाईन 721 ला पिवट आहे का इथं? हो हो, वरती गेलो ना. हा, हे बघा पिवट येत आहे 721 ला येलो लाईन. बरोबर 722 ला ओपनिंग आहे, 722 ला आहे, 21 आहे पिवट, त्याच्यावरती झाले. कसली रॅली दिली बघा, खतरनाक. हे झालं इथं कुठे तर आपण घेतलं असतं सपोर्टच्या वरती 742 ते 60, 17, 18 पॉईंट. ते किती मिनिटांनी येते हो ते चार्टलिंगच्या ह्याला? कसं प्रीमियम जर असेल, प्रीमियम त्याचा घेतला असेल तर 5 मिनिट, म्हणजे 5 मिनिट अगोदर येतं. बिना म्हणजे प्रीमियम असतं 9:15 ते 9:20 येते का लगेच? फ्रीवाला असेल तर 9:25 ला येणार. हा 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 हा. फ्रीवाला असेल तर 9:25 ला येणार, आणि प्रीमियम असेल तर 9:20 ला येणार, आपलं 9:17, 18 ला येणार, 20 ला येणार. बरं. 2-4 मिनिटातच. पण काय करायचं आपण, एक 8-10 स्टॉकच घ्यायचे, सगळ्याच नाही करायचं. हे हम्म. पण चालतंय, 750-800 रुपयाचं प्रीमियम आहे. हम्म. चांगलं आहे सर. वार्षिक आहे का त्याला, किती आहे? अहो इथं काय म्हणतं मंथली? बघा, नोट डिलेड डेटा ॲज ऑफ 9/28, हम्म. म्हणजे 5 मिनिट लेट येते. हम्म. हम्म. रॅमको सिमेंट. ते डायरेक्टच, मग अशा स्टॉकला जायच नाही ते, एकदम गॅपअपच झालं ओपनिंग. हे जर असं खाली ओपनिंग झालं असतं पिवट पॉईंट जवळ, हे R3 ला झाले, हम्म. मग त्यात घुसायचं नाही. पिवट पॉईंटच्या म्हणजे जवळपास ओपनिंग पाहिजे, मग जबरदस्त जाते. त्याने आधी मुवमेंट घेऊन टाकली, मग काय ते आपला आधीच उपयोग आहे त्याचा. घेतले ना, मग आपण काय करायचं आता? आता बघा, याला एकदा तुम्ही नीट बघा, R3च्या वरती झाले ओपनिंग, म्हणून स्कॅनर मध्ये आला, स्कॅनर मध्ये ओपन लो आणि व्हॉल्यूम टाकलाय, त्यामुळे ते आले खतरनाक. 24 पॉईंट दिले, पण आधीच गेलाय, R3च्या वरती झाले. पण आता हाच बघा आपला एजिसचा. याची लिंक टाकतो स्कॅनरची तुम्हाला. हा बघा पिवटच्या, ओके. बघा इथं पिवट आहे, इथं पिवट बघा, पिवटच्या वरती 721 पिवट आणि 722 ला ओपनिंग झाले, म्हणून कसला गेला बघा. पिवटच्या जवळच पाहिजे ओपनिंग, तरच जाणार. त्याचा उपयोग आपल्याला होतो, नाहीतर मग होत नाही. वर जाऊन गेला, हा मग आरतीला वर गेला ना, म्हणजे आरतीला गेला, त्याला आपला उपयोग होतो. दिलेली असते मुवमेंट आधी त्यानं, मग काय करणार. त्याचा उपयोगच होत नाही आपल्याला मग. हा तेच. आणि अजून एक सगळ्यात सोपी स्ट्रॅटर्जी आहे, म्हणजे मी जास्त कधी वापर नाही. पहिले 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा, जिकडे जाईल तिकडे जाणार. हम्म. पण ते एवढी नाही सक्सेस, मी कधी नाही वापरली. ही सगळ्यात भारी आपल्या पिवटची. आता बघा, याचा ओपन लो सेम आहे, पण यानं काय केलं, R1
पण ब्रेक नाही केला. आणि हे आपलं प्लॅनेट आहे का, प्लॅनेट बघा, ह्यालाच रेजिस्टन्स त्याने घेतला, त्यामुळे आलं खाली. असं एक एक ते एकच बघून नाही चालत. सपोज समजा पिवटलाच ओपनिंग, तरी पण कसं पिवटच्या खालीच ह्याचं ओपनिंग आहे तसं इथंच ओपनिंग पाहिजे होतं, क्लोजिंग पण वर. तरी पण अपची मुवमेंट काय दिली आहे ना, की ओपन लॉ सेम असल्यामुळं. पण हे आपले प्लॅनेट त्याला रेजिस्टन्स केला, त्यानं R1 पण घेतला. आणि मेन ह्या कॅन्डलचं ब्रेक केला नाही हाय, ह्याचा हाय बघा, म्हणजे हे वीक सोडून जी मेन कॅन्डल आहे त्याचा हाय 61-23 आहे. आणि ह्याचा हाय 61-21 आहे. पहिल्या 5 मिनिट ओपन लो जरी असेल सेम, तरी पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला की मगच घ्यायचं. तो वॉरीला आपण तसंच करणार होतो बघा, तो वॉरीचं दाखवतो. वॉरीला हे बाई पिवटच्या खाली झालं ओपनिंग. ओपन हाय पण हा. सेम आहे. ओपन हाय सेम 28-56, 28-56. आणि ह्याचा कॅन्डलचा हा. वीक सोडून द्यायची, वीकचा एवढा विषय नाही घ्यायचा. म्हणजे इंडियन स्टॉकमध्ये बरं का, वीकला एवढं नाही महत्व द्यायचं. 28-28 होता. हा. आणि हे ज्यावेळेस 26-25 हा. ला आलं की आपण इथं हा. घेतली असती एंट्री. एकदा त्या मेन कॅन्डलचा हाय ब्रेक केला, हाय लो जे काय असेल ते, मग 28-20 जरी घेतला असता. इथं हम्म. वारीला जर लो जर ब्रेक केला असता त्या मेन कॅन्डल तर घ्यायला काय हरकत नव्हता. हा हा. हा, तेच की, कारण ह्याचा लो ब्रेक केला असताना मेन कॅन्डलचा किती आहे हा. बघ. मेन कॅन्डलचा हा. लो 27 आहे. हा. हा. हा, 27. त्यानंतर S1 S2 जे काय असेल ते पण बघायचं खाली. मग 20 होता. हा. एकदा 20 ब्रेक केलाय बघा, कसलं गेलं तुफान एकदम. हा. 20 ला जरी आपण घेतलं असतं तरी पण 66 पर्यंत, म्हणजे हम्म. 30 आणि 20 50 पॉईंट आरामात भेटले असं. हम्म. उद्या काय करायचं, लाईव्ह ट्रेडिंग करायचं. कोणते आहेत अकाउंट तुमचं? माझं धनचा आहे. होय. हा, धनला MTF वगैरे आहे चांगलं. आता हे पण बघा, पिवटच्या वरती आहे डेटा पॅटर्न्स. आणि हे आपल्या प्लॅनेटला सगळ्यात सपोर्ट घेतला, बघितलं. हा. पिवटच्या वरती असल्यामुळे घेतलं. हे बघा, यानं इथं हाय ब्रेक केलेला आहे ना, त्यामुळं पद जाणार आहे. त्याने हे ब्रेक केलेलं आहे. डेटा पॅटर्न्स ह्याचा आहे, वॉर म्हणजे आपल्या संरक्षण, आपल्या डिफेन्सचा स्टॉक आहे तो. आणि तो असले स्टॉक काय करायचे, जर न्यूज असेल तर त्यात शक्यतो करायचं नाही. काही पण करू शकते. आता हा स्टॉक डिफेन्सच आहे. इथून हा. 40-50 पॉईंट पण इथं जाऊ शकते, आणि असा थाड करणं इकडं पण येऊ शकते खाली एकदम 50-60 पॉईंट. न्यूज मध्ये असेल ना, तर इंडियन स्टॉक्स असतात ना, ते जरा व्होलाटाईल असतात जबरदस्त. हा. न्यूज असले की जरा लांब राहिलेलंच परवडतं. इंडियन मध्ये ते पण डिफेन्सच तसं करतात. HL एकदा कसला खतरनाक वर गेला वॉर सिच्युएशन, होय. नंतर एकदम धाड, हम्म. एकदम धडाम पडला एकदम. हम्म. माहित, कारण हे प्युअरच्या वरती आहे. आणि याचा हम्म. पण हाय ब्रेक केला त्याने या कॅन्डलने, यामुळं आपल्याला हा. लक्षात येते की हे अपच जाणार. आता बघा मारुबुजू तयार व्हायल्यासारखं वाटतंय. काय हा. काय म्हणतो? मारुबुजू कॅन्डल होईल असं वाटतंय. हा, मोरबोजच होणार. झालीच आता, किती 2 मिनिट राहिले. हम्म. माझगाव डॉक, हे पण तसंच. माझगाव डॉक पिवटच्या वरती ओपनिंग. ठीक हम्म. आहे, हाय ब्रेक नाही केला त्याने, पण हम्म. तरी पण पिवटच्या पॉईंट वरती ओपनिंग आहे, त्यामुळे ते upच movement. हे चेल, हे वॉर सिच्युएशन असल्यामुळं HL पण ओपन लो सेमच आहे वाटतं. नाही नाही, थोडासा फरक आहे.
41, 19 आणि 17. HL ला एंट्री घ्या. आता बघा ABB याला सपोर्ट घेतला आपल्या सुपर टेनला. आणि पिवट पॉईंट R1च्या वरती ओपनिंग आहे आणि क्लोजिंग पण R1च्या वरती. मग अशा स्टॉक आवड करा, त्याला घ्यायचं नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की पिवट पॉईंटच्या वरती झाले मग घ्यायचं, नाही घ्यायचं, कारण R1च्या वरती झाले. पिवटच्या वरती पाहिजे आपल्याला, R1च्या नाही. पिवटच्या वरती ओपनिंग नेट वेव. कायनेटने सपोर्ट पण तोडला. तर काय गोल्ड मध्ये केलं ना प्रॉफिट सगळं. मी तर केलं. हम्म. अक्षय केलं का प्रॉफिट? लक्ष आहे ना. आहे. जरा राज सरला पण सांगावं जरा ऑनलाईन यायला. हो राज सर, सर केलं येऊन जा. $20 झालं प्रॉफिट. 20 किती? काय? 20. होय, मी 42 केले. माझ्या अकाउंटचे 42, म्हणजे 66 ला एंट्री होती आणि 12 ला एक्झिट घेतली. हा, आणि आणि जरा चांगली घेतली लवकर सर. घेतला त्यामुळे. आणि ते शिलवंत काका आहेत, त्यांचे 21 केले मी. त्यांचं बरं बरं. अकाउंट म्हणजे ते म्हटले आता घ्या. हँडल लॉस. करा घेतलं काय? हा, मग ते पण तेवढे केले असते. पण असं वाटतं ना, दुसऱ्याचं अकाउंट असलं की जरा वाटतं थोडं म्हणजे मनात. क्लिअर राहते जरा. हा, थोडं फेर भीती, बाकी काय नाही. म्हणजे लॉस वाटतं नसावा आपल्यामुळे वाटत. काय होऊ नये नुकसान, असं म्हणून मी ते सेफ आपलं सोडून दिलंय. मला थोडं जिमला पण जायचं होतं. इससे बात कर रहा है. काय? त्यांनी $55 टाकलेत. बरं. हा, 55 केली 20, म्हणजे किती पर्सेंट, 30-40% रिटर्न झाला की. हम्म. हे बघा ऑरी. वारी हा चांगला स्टॉक आहे हो, पण पडेल. चांगला स्टॉक आहे तो पण. तर हम्म. जीएमडीसी स्टॉक बघा, जीएमडीसी. कोणता? जी
कोणता म्हणता ऐकू ना मला. जीएमडीसी ते मी ग्रुपला टाकतो. कमेंट मध्ये टाका, कमेंट टाका, मला काय ऐकू ना मला. पाठवतो. हम्म. चांगला स्टॉक आहे पण तो ओपन हाय मध्ये बसला. हा वारी ना. हम्म. वारी एनर्जी ओपन हाय मध्ये बसला काय? ओरी ओ हा और एनर्जी काय ओपन हायला 2856 हम्म. 2856 आणि प्लस मस्त. पिओटच्या खाली ओपनिंग, शनिग्रहाची लाईन वरती त्याच्या. ट्रिपल कन्फर्मेशन झालं मग. हं? सगळंच कन्फर्मेशन झालं. पेनीच्या खाली, पिवटच्या खाली आणि ओपन हाय ओपन आहे. असं ट्रिपल कन्फर्मेशन झाली. हा, तेव्हा कसलं दोन दिवशी खाली आला. 3-4 27 आला. कन्फर्मेशन झाली त्याची. हॅलो. ते राज सरला मेसेज टाकाव सर तुमच्यातर्फे. इंडियन पण मध्ये जरा बघायला लागले म्हणून ये म्हणून. मी हा मी मेसेज टाकलाय राज सर तुमच्यातर्फे नाही काय येत, ऑनलाईनच नाहीत राज सर. काय? लवकर गाडी इंजिन राज सर आज ऑनलाईनच नाही येत. हा, आज काय खोटं गेलं का? काय? सर मी टाकलाय बघा बरं. स्टॉक. बघता हा, कोणता आहे? जीएमडीसी एलटीडी. GMDC. हे कुठून आणताय तुम्ही स्टॉक असले? वेगवेगळे नाव ऐकतो तुमच्याकडे. मी अशात कधी केलेलं नाही ट्रेडिंग कधीच. कशामुळे करत नाही त्यात हा काय हेच नसतं ना. हा, गुजरात लिमिटेड चांगला आहे, चांगला आहे, हा स्टॉक चांगला आहे. चांगला आहे पण कसं असते हे बघा, हे असं करतंय त्यामुळं ते मी असल्यात करत नाही. तेव्हा असं कन्सोलिडेशन हा कर, म्हणजे असं मुवमेंटच देत नाही कोणती धड सांगता येत नाही असं काय. वेळ लावतो खूप, म्हणजे मग आपला टाइम वेस्ट जास्त होतो विनाकारण. बघा ते एकाच रेंजमध्ये आता बघा इथं किती 596 ते 623 म्हणजे 20 पॉईंटला बघा त्याने त्याने 2-3 दिवस खाल्ले. इथं बाकीचे स्टॉक हा, 50. पळाला म्हणजे एकदम पळतोय स्टॉक. हा, 50-50 60-60 पॉईंट देतात बाकीचे, HL असू द्या, HL, वारी, अपोलो हॉस्पिटल ह्या. आता हम्म? परत मुवमेंट आली बघा गोल्ड आणि सिल्वर मध्ये. नाही अजून, हम्म. नाही अजून नाही. हे आपला 4490चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आपला रेजिस्टन्स आहे. आपल्या आता ते झूम बंद होते, युट्यूबची टाकतो लिंक आता. हो हो चालतं. ठीक आहे सर, चालेल. हम्म. नाही ते कन्सोलिडेशनच राहणार आहे गोल्ड दिवसभर आज. हम्म. हम्म. आला तर 86 ला येईल काय? हा, येणार की, येणार येणार. त्या एकदा सुपर बघून ट्रेंडच्या सांगतो मी, ह्याच्यामध्ये. गोल्डचं काय नंतर बघितलं मी. परसिस्टंट एक हम्म. खतरनाक आहे, IT स्टॉक आहे. हा पर्सन सिस्टीम. हा, जबरदस्त आहे तो. आता आज सेलिंगला होता ना. हा, आता बघा हा पण परसिस्टंट हम्म. ओपन ओपन हाय मध्ये नाही बसला, पण बाकीचे सगळ्यात बसला. हम्म. पिवोट मध्ये बसला, पिवोटच्या खाली ओपनिंग याचं. परत आपली शनीची लाईन पण तोडली ती. HL पण आपला ओपन लो मध्ये बसलाय बघा. नाही, ओपन लो मध्ये नाही बसला, हा पण पिवोट मध्ये बसला.